कधी काय ह्याला येईन त्याला ते येईन त्याला ते आणि मग जेवायला गेले. संतांच्या सानिध्यात राहिल्यावर काय होतो तसं भगवान श्रीकृष्ण माऊली सांगतात, सहज अर्जुना लागी. अर्जुनासाठी भगवंताने काय केलं होतं, ब्रह्मरसाचे पारणे सहज अर्जुना लागी केले नारायणी. आणि त्याला म्हणले आता अवचित आम्ही पाहुणे, आम्ही अवचित पाहुणे पोहोचलो म्हणले. तसं त्या संतांच्या चरणावर राहिल्यावर आपली काही साधना असो, आपण काही साधना नसो, त्या संतांचे पाय एकदा आपल्याला लागले बाबा, तर आपले अनंत जन्माचे जे दुःख आहे, अनंत जन्माचे जे पाप आहे, अनंत जन्माची ग्रहदशा आहे, ती सगळी काय होते, जळून जाते. तृण अग्नी मिळे समरस झाले आणि तैसे नाम एक जपत आहे. त्यांचे पाय आपल्याला लागले, संतांचे पाय आपल्याला जर जोडले म्हणजे प्राप्त झाले, तर आपल्या आयुष्यातले सगळे दुःख, सगळं दैन्य, सगळ्या अप्रपंचिक अवस्था सगळ्या निघून जातात. आणि म्हणून तर महाराज म्हणतात, तुम्ही निवडली यावरी. आणि दुसरं काय होतं, संतांनी दूर केलं की भगवंत ऑटोमॅटिक आपल्याला दूर करतो. जसं मतदान नसेल तर पुढाऱ्याच्या दृष्टीने तुमची काही किंमत नाही. मतदार असाल तर आमचं मतदार आहे म्हणून तुमची सेवा, बरोबर आहे, लक्षात येते का? तसं भगवंत म्हणतोय, हे आमच्या संतांची सेवा करतात का, संतांच्या सानिध्यात आहे म्हणून ह्याला मी देतो काय नाही. पण संतांनी दूर केलं की भगवंत तर तुम्हाला जवळ येऊनच देत नाही. आणि म्हणून तुका म्हणे आता उदार तू होई आणि मज ठेवी पायी. काप संतांच्या पायावर राहायचे तिथं काही जरी नसलं तरी, कारण संतांच्या पायासारखं सुख आणि या जगतामध्ये तू कुठेही नाही. संतांची पायी आपल्यावर कृपा करणार आहे. त्यांची आपल्यावरती जोपर्यंत कृपा आहे तोपर्यंतच भगवंताची आपल्यावरती कृपा राहते. आणि म्हणून आपण संतांच्या पायावरती राहिलं पाहिजे. जगद्गुरु तुकोबराय नेमकं हेच मागतात. म्हणून आपला 8 दिवसाचा असा 7 दिवसाचा असतो काल्याचं कीर्तन हा स्वतंत्र पाठ आहे. म्हणून 7 दिवसाचा अखंड हरिनाम सप्ताह आहे आणि त्याच्यातलं हे जागराचं कीर्तन आहे. म्हणजे मागायचं 7 दिवस आपण जे काही फलित घेतलेले ते आज भगवंताच्या पायावरती मागायचं की बाबा आमचं सार्थक करून घे. नेऊन ते पुरते अधिक ते सरते काय करून घ्या. तुम्हाला विनंती, तुम्ही माझं गोड करून घ्या. आमच्यात काय पात्रता आहे आमची भगवंताला देण्यासाठी? करतुम अकर्तुम अन्यथा करतुम. त्या भगवंताच्या शक्ती पुढे आपली काय शक्ती चालणार आहे? एवढा मोठा भगवंत सामर्थ्यवान, एवढा त्याचा प्रपंच आहे ना. आपलं इतके काही दिगदंबीचं घर नाही, ते आपण आपलं घोडं कुठं वाटायचं? भले भले संत, भले भले महंत. बघा एकाचं आयुष्य एवढं आहे, त्यांची साधना पुरली नाही. पुरली का? 14 चौकडे ज्यांनी, एक चौकडी म्हणजे कशाला म्हणतात माहितीये का? कलियुग, क्रतायुग, द्वापारयुग, त्रेतायुग आणि कलियुग या 4 युगाची मिळून एक चौकडी असते. काय याच्या? आणि हे ब्रह्मदेवाचं 1 दिवस आणि 1 रात्र, त्याला अहोरात्र म्हणतात. ते वर्ष किती आहेत? अकल्प आयुष्य व्हावे तयार मागणी बघा. काही 32 कोटी वर्ष होतात आता त्या कालगणनेनुसार, परंपरेनुसार. त्याच्यापेक्षा जास्त एवढी मोठी. आणि त्यांचं काही राज्य राहिलं नाही तर आपलं एक 100 वर्षाचा आयुष्य, त्याच्यात अर्ध झोपीत गेले, अर्ध निद्रेत गेले.
25% प्रपंचामध्ये गेले